पण आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. त्या अगोदर एकच मिनटं, त्या अगोदर आमचे ज्यांनी बाबा निमन यांनी कॉमेंट्री केली त्यांचा श्रीफल देऊन सन्मान होत आहे. त्याचबरोबर ज्यांनी या ठिकाणी व्हिडिओग्राफी करून या कुस्ती स्पर्धेचं नाव वाढवलं मधने, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या दोन्ही मान्यवरांचा सन्मान पैलवान मंगलदास आप्पा बांदल यांनी करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. प्रसिद्ध मंदिर मूर्ती शिल्पकार JMT स्टोन फॅक्टरीचे मालक सन्मान्य जनार्दनजी तिडके साहेब, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. मागे एक राहिला. त्याचबरोबर शिवाजीराव मुंडे PI, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. त्यानंतर पैलवान मंगलदास आप्पा बांदल या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देतील. त्यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात. आजच्या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेच मायबाप मंडळी, कुस्तीप्रेमी या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेला आहात. ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली, तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचा लाडका सहकारी राजेंद्र कोरेकर उपस्थित आहेत. ज्यांनी शुभेच्छा दिल्या ते ज्येष्ठ नेते आदरणीय दादा पाटील, उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि ज्यांच्या वडिलांच्या पित्यर्थ त्या ठिकाणी एक पुरस्कार त्या ठिकाणी रामभाऊ सासवड्याने त्यांच्या सगळे सहकार्य देतात, ते राहुल दादा पाचरणे उपस्थित आहे. ज्यांनी या भागाचं नेतृत्व आता झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेने ज्यांना कौल दिला, त्या स्वातीताईंचे यजमान या ठिकाणी दत्ताभाऊ आपण इथं आलेला. शेजारच्या गटामध्ये पंचक्रोशीमध्ये ज्याला यश मिळलं तो आमचा सहकारी बबनराव, त्यांच्या पत्नीला यश मिळलं ते बबनराव इथं उपस्थित आहेत. माजी सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील उपस्थित आहे. शिरूर पंचक्रोशीतून गोरगरीब माणसांची ज्यांनी आयुष्यभर सेवा केली, लोकांनी खरोखर त्याला दुःख माफ दिलं, तो विराट कोहली इथं उपस्थित आहे. त्याचंही मनापासून कौतुक करतो. चांगला माणूस आहे. दुसरा विषय, आता सतीशदादा सारखा माणूस या परिसरामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही सगळ्या मायबापांनी त्याला निवडून दिलं, ते सतीशदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. रेखाबांधलांना थोडा पराभव पत्करावा लागला, पण आपणही आलात, आपल्याही मनापासून स्वागत करतो. बापूसाहेब आहेत, अनेक मान्यवर मंडळी इथं, बाबा पाटील आमच्या आहेत, ज्यांना पुरस्कार दिला रामभाऊ सासवडीने त्यांचं खूप कौतुक केलं. आणि खरं आहे, ज्यांनी केलं ना त्याच्याबद्दल कधीतरी बोललं पाहिजे. या ठिकाणी आत्माराम बापूंचा सत्कार केला, त्यांची अख्खी कारकीर्द रामभाऊ सासवड्यांनी वाचून दाखवली. ही वस्तुस्थिती आहे. पण ज्या विनायक अण्णांना 105 वर्षाचं आयुष्य लाभलं ना, त्या बापाची सेवा कुणी केली असेल ना, तर पहिला माणूस मी महातालुक्यातला पाहिलाय की स्वतःच्या पत्नी शेजारी सुद्धा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी सुख बाजूला ठेवलं आणि माझा बाप जगला पाहिजे ही भावना ज्याच्या मनामध्ये आहे ना, त्याच्यासाठी आपण खरं टाळ्या वाजू. त्या माणसाने वडिलांची जी सेवा केली ती मी कधी आयुष्यात पाहिली नाही. कुठेही गोष्ट लागली मी पाहिलं विनायकांना. विनायकांना मला फोन करायचे 101 वय असताना सुद्धा, पैलवान तुझं काय चाललंय, त्या माणसाची मेमरी जिवंत ठेवण्याचं काम या अवलियाने केलं. मला खूप समाधान वाटतं की असली माणसं ही समाजामध्ये सत्काराला पात्र असलीच पाहिजे. आज त्याचं काम आज तुम्ही केलं, खूप समाधान वाटलं. अनेक नामोल्लेख केला. या ठिकाणी API म्हणून कारागृहामध्ये अत्यंत चांगली कामगिरी बजावणारे ज्यांना राष्ट्रपती पारितोषिक दिला ते आता राजेंद्र धनगर लोक म्हणतात,
पण राजू धनगर हाच खरा पैलवान होता. त्यांना मी कधी म्हणत नाही, पण राजू धनगर नावाने अख्ख्या जिल्हाभर महाराष्ट्रभर जे परिचित आहे ते त्या ठिकाणी आहे. आणि आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी हे सगळं सांगत असताना आपलं यश आता सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं. गेली 23 वर्ष सगळ्या पहिलवानांना बरोबर घेऊन एक चांगली त्या ठिकाणी आख्यायिका ज्यांनी उभी केली कुस्ती क्षेत्रामध्ये, त्या रामभाऊ सासवड्यांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. चांगल्या मताने माणूस निवडून आला. आता तालुक्याच्या वेध त्या ठिकाणी सरपंचाला लागले, काय हरकत नाही. टाकायला जाऊन गाडगा लपवायची काय कारण आहे, काहीतरी मिळणार आहे. विराट कोहली बी आहे वाट बघून. पण त्या ठिकाणी आता रामभाऊ सासवडे सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला निवडून आलेला आहे, पंचायत समितीला निवडून आले. चांगला आहे. या गावात आल्याच्या नंतर आता प्रेक्षक गॅलरी योगेश दादाने दिली, इकडे शैलेश रावांनी दिली, इकडे रामभाऊंनी दिली, विकास दादाने दिली, तुषार भैयाने दिली, मोहन शेठ नवलेंनी दिली, संदीपरावांनी दिली, शरदरावांनी दिली, गणेशरावांनी दिली. आणि हे सगळे मोहरके आज इथं याच्यावर दिसतात. इकडं मिलननी दिली, मयूर शेठनी दिली, विश्वास आबा आज लग्न तिकडं असल्यामुळे आज तिकडं आहे, पण विश्वास आबा आहे, शंकरभाऊ इथं आहे, प्रवीण शेठ वस्तवाल इथं आहे, सगळीच मंडळी, नवनाथराव, गौरी शंकर. अरे ज्याने दिलं ना त्याच्याबद्दल कधीतरी आपण गायलं पाहिजे. म्हणून बंधू तुम्ही कमी पडू नका. आता आपला माल तसाच पडलाय, कधी खर्च व्हायचा. सयाजीराव नवले इथं उपस्थित आहेत. आज शरदराव सारखा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी कुस्ती स्पर्धा. शरदराव मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहे. तुमचे सगळे सहकारी, सरपंच, उपसरपंच, सगळ्या मंडळीने देखणी पोरा आहे, चांगल्या पद्धतीचं काम केलं. युवराज पाटलाचा उल्लेख केला गेला. तो पोरगा आहे, देखणा आहे सरपंच, पण तो गोळा आहे अजून. युवराज पाटलाला पाहिलं तर माणसं भली भली त्या ठिकाणी नांगी टाकायची. देखणं रूप आहे, चांगला आहे. शेवट माणसाला ते मिळत नाही, ते मिळलेलं आहे आणि त्याचंही कौतुक आपण केलं पाहिजे. पण मी सगळ्यांना विनंती करणार आहे, रामभाऊ सासवडे तुम्ही जे काम केलं, दादांचं त्या ठिकाणी कामाचा माणूस आहे. ज्या माणसाने या महाराष्ट्राला घडवलं, आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य त्या ठिकाणी या महाराष्ट्राला मोठं करण्यामध्ये घालवलं, त्या दादांच्यासाठी आपण शेवटी सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी आपण सगळ्यांनी उभं राहणार आहोत. कारण ज्यानं केलं, ज्यानं महाराष्ट्र मोठा केला, कार्यकर्त्यांना, भल्या भल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना ज्यांनी मोठं केलं, त्या दादांचं स्मरण सुद्धा आपल्याला त्या अर्थाने झालं पाहिजे. या ठिकाणी वस्तुवाल वहिनी तुम्ही बोलला, फार भारी वाटलं की तुम्ही बोलताय. पण तुमचा सासरे तुम्ही आता चांगले माहिती आहे, अजून माने भाऊ जिवंत आहे. 100 103 हा मग 100 गेले, अजूनही मानून देख नाही बसला. एकदा कोपरीत हात घातला कुणाला बी त्या ठिकाणी सगळे आख्यायिका सांगणार. आज कोकडे वहिनी तुम्ही बोलला, दगडूजी कोकड्यांचं स्मरण झालं पाहिजे की या भागाचं नेतृत्व करत असताना दगडूजी कोकड्यांनी त्या ठिकाणी या तालुक्याचा पहिला सभापती आणि यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळेस ते भूमिगत होते त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी त्या ठिकाणी दगडूजी कोकड्यांकडं कायम असायचे. आणि दगडूजी कोकड्यांच्या सांगण्यावरून अशोक पवारांचे वडील रावसाहेब दादांना पहिलं तिकीट जर कोणी दिलं असेल तर ते दगडूजी कोकड्यांनी दिलं. ते दगडूजी कोकड्यांचं गाव आहे. पर्वतराव नवले आमचे काका पैलवान होते. ही सगळी माणसं आज या गावात आल्याच्या नंतर आमचे प्रल्हाद नवले त्या ठिकाणी कोकडे चांगला माणूस, सरपंच माणूस आज आपल्यात हयात नाही, पण ह्या गावाला या वैभव उभं करणारी माणसं. शिवाजी मामा आज नाहीत आमचे, नाही तर आमचे शिवाजी मामा जर आता असते तर एक वेगळंच वैभव. आज आमचा दीपक कुठे आहे? दीपक आहे. ही सगळी मंडळी. रामभाऊ सासवडे तुम्ही देखणं नियोजन करताना त्याला मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आज आमचा अनिल इथं आला आहे, त्याची कन्या इथं आहे, त्याच्या अनेक मंडळी आहेत ज्यांचा ज्यांचा सन्मान तुम्ही केला. रामभाऊ सासवडे मनापासून तुमचं कौतुक करतो. प्रत्येक माणूस तुमच्या नजरेतून कधी चुकत नाही. ज्याने केलंय तो गावचा सरपंच असेल, सदस्य असेल, सोसायटीचा असेल, ज्याने तुम्हाला वर्गणी दिली असेल, त्याच्यासाठी रामभाऊ सासवडे अहोरात्र त्या ठिकाणी समोर बोलवतात, त्यांचा आदर सत्कार करतात आणि त्यांना सांगतात की बाबा तू आम्हाला मदत केलेली आहे. आणि मदत करणारा माणूस हा खूप मोठा असतो. म्हणून पंगत चुकली तर चालेल पण संगत चुकता कामा नये. पंक्तीला एक दिवस माणूस उपाशी राहील पण संगत चुकली ना तर आयुष्य त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाला जातं. म्हणून रामभाऊ सासवडेची संगत ठेवा. आज कटके कंपनीत आहेत. आज खरं तर आमदारांना यायला पाहिजे होतं पण काही कामानिमित्त आज आपला गडी आला नाही. जरी नसला तरी आपला आमदार आहे, पैलवान गडी आहे. काय चुकलं मागलं तर त्या ठिकाणी तुम्ही पदरात घ्या. कारण
माणूस कामसो आहे, काम करणारा आहे. कदाचित तुमच्या काय एखाद्या कार्यक्रमाला येणार नाही, परंतु एखादी गोष्ट मनामध्ये बांधली तर माऊली कटकेसारखा एक तरुण उमदा आमदार त्या ठिकाणी काम करू शकतो. आणि ते आमदार आज जरी नाही आले तर त्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा रामभाऊ सासवडेंच्या पाठीमागं त्या ठिकाणी मजबूतपणे उभ्या आहे. आज रामभाऊ सासवडे तुम्ही ज्यांना ज्यांना संधी दिली मनापासून तुमचं कौतुक करतो. आज राजा भाऊला तुम्ही अध्यक्ष केलं, आपल्यापेक्षा तसा मोठ्या जोडीतला पहिला नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये, पण तुम्ही त्या माणसाची कदर केली. तुम्ही त्या ठिकाणी त्यांना आज तालुक्याचं अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. तुमचं मनापासून कौतुक करतो. तुम्ही खजिनदार चुकीचा निवडला फक्त एवढं मात्र मग म्हणायला. खजिनदार मी पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं, रे खजिनदार वेगळा माणूस आहे, कारण पार्टीचा गडी आहे, पार्टी कधी सोडित नाही. त्याच्यामुळे याचा भाग सोडून द्या गमतीचा. पण भगवानराव खरोखर चांगला माणूस आहे. आणि आज खरोखर रामभाऊ सासवडे तुम्ही हे जे वैभव तालुक्यामध्ये केलंय ना, त्याचा परिपाक आणि त्याची व्याजासह रक्कम तुम्हाला या तालुक्यातील सगळ्या लोकांनी पंचायत समितीचं सदस्य केलं. ही तुमची उतराई आहे राजकारणातली. कारण एवढं सोपं नाही. ज्याने निवडणुका लढवल्यात ना त्याचे खिसे किती गरम आहेत ज्याचं त्यालाच माहिती आहे. इथं बापू आहे, इकडे दत्ता आहे, तू तर आमच्याच गाड्याला पाडला तर काय घरातच वाद होता, काय इलाज नाही. शेवट सगळीच मंडळी. पण बाबूरावांचं स्मरण झालं पाहिजे. आज जरी त्या ठिकाणी मास्तर निवडून आला असेल आमचा, तरी पण राजू पहिले आमदार त्या ठिकाणी मी पाहिला. राजू तू निवडून आला, तुला पहिल्यांदा गाडीत घेणारा आमदार आणि दिलदार माणूस कोण होता ना, तर ते बाबूराव पाचरणे होते. त्यांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. राजकारणात चालत राहते, कधी इकडे कधी तिकडे, फार लई विचार करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी आपण सागर हे काम करत असताना आज खरोखर समाधान वाटतं आहे की आज ही कुस्ती स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेली आहे. केसरी हे नाव जिल्ह्यामध्ये दुसरीकडे कुठेही देता येत नाही. ते फक्त एकच माणूस देऊ शकतो, ते म्हणजे रामभाऊ सासवडे. कुणी जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये. सर बरोबर आहे ना, केसरी नाव देता का तुम्ही कुणाला? इथं कुणी विचारत नाही, कारण रामभाऊ सासवडे आहे. नाही तर किती स्पर्धा झाल्या ना, तिथं केसरी नावाचा अजिबात उल्लेख होत नाही. पण शिरूर केसरी करणार म्हणजे करणार. त्यांचं नाव रामभाऊ सासवडे आहे. मनापासून रामभाऊ सासवडे शुभेच्छा. आणि उद्या राजकीय घडामोडीमध्ये गणेश जर मिळलीच संधी तर रामभाऊ सासवडे या तालुक्याचे सभापती म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये आहे की एकदा संधी आमच्या रामभाऊला मिळली पाहिजे. आणि ती संधी तुमच्या मायबापांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आज आपण सगळे मायबाप मंडळी आलात. कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मनापासून त्यांची माफी मागतो. अध्यक्ष इथं या, लोकांच्या पुढं नमस्कार करा, हात जोडून नमस्कार करा. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये जरा हात वर करून करा. हा पक्ष बक्षीस केले कसं करता, असं करा. वा वा. राजा भाऊंचंही मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो. आणि आजच्या या देखण्या कुस्ती स्पर्धेला आपण सगळे मायबाप मंडळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलात, खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि कारेगावकरांनी ज्या पद्धतीने या स्पर्धेला बक्षिसं दिलेली आहेत, आता नंतर मल्हारीला आपण देतो आहे. मल्हारीच करतो ना. चांगला गडी आहे, देखणा गडी आहे, काम करणार आहे, गावचा सरपंच म्हणून काम केलं आहे. कारण तो अहिल्यादेवी होळकरांच्या मुशीमध्ये तयार झालेला आहे. विश्वास ठेवा तर धनगरांच्यावर ठेवा. धनगर माणसं असे आहे, धनाचं घर असणारी माणसं आहे. चालते रेखा बांधल. आभारी. रेखा बांधलांची सूचना आहे भाऊसाहेब की त्या ठिकाणी 4 व्हीलर देणार आहे. चांगली गोष्ट आहे. मल्हारी जाऊ दे मरू दे, काय फरक पडत नाही. कधी इकडं तर कधी तिकडं, त्याला काय भ्यायचंय. मस्त मालवाला गडी, जाऊ दे, पैसे खर्च होते. चांगलं आहे. याला म्हणतात मल्हारी. येळकोट येळकोट, जय मल्हार. आणि त्या ठिकाणी मल्हारीने बी मोठ्या मनाने कबूल केलेला आहे की पुढच्या वर्षी रामभाऊ सासवडेंच्या मनामध्ये जी 4 व्हीलर गाडी देऊन शिरूर केसरीचा सन्मान करायचा आहे, त्या कसोटीला उतरायचं काम मल्हारी आणि त्या ठिकाणी सांगवी गाव करणार आहे. डोक सांगवी यांचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि आजच्या सोहळ्याला सागर ये बाबा, तू पुढं. सागर बी निवडून आला, त्याच्यासाठी जोर टाळ्या वाजवा. चांगला गरीब गडी. आणि आपण सगळे मंडळी आज खरोखर रामभाऊ सासवडे तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. खूप चांगलं काम तुम्ही करतात. आयुष्य तुम्हाला परमेश्वराने खूप द्यावं. आणि अशीच कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या उंचीने तुम्ही काम करतात त्याच उंचीने आयुष्यभर तुम्ही काम करा. कुणाकून चुकी झाली असेल, रामभाऊ सासवडे एखाद्याला न्याय देत असताना कुणी चुकला असेल, कुणाला संधी देता नसेल आले, तर मी त्याच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागतो. कारण
पुढाऱ्याचं असं आहे, एकाचे पेढे आणि 10चे जोडे. जो काम करतो शेवट कुणाला तरी एकाला संधी द्यावी लागते, 10 जणांचे त्याला जोडे खावाच लागतात. पण रामभाऊ सासवडेंनी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणून चांगलं काम करण्याची संधी तुम्हा सगळ्या तरुणांना दिलेली आहे. पुन्हा एकदा शरद कारेगावकरांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ज्या ज्या लोकांनी कारेगावच्या मदत केलेली आहे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, उद्योगपती, या सगळ्या मंडळीने रामभाऊ सासवडेच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही उभा राहिलात. तुमचं मनापासून त्या ठिकाणी कुस्तीगीर संघटनेच्या वतीने कौतुक करतो. आणि आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी दादांसाठी आपण सगळ्यांनी एकदा उभं राहायचं आहे. एक आणि मिनिट. सगळ्यांनी आभार मानू. नंतर म्हणा काय बरं बरं ठीक आहे. हा हा श्रद्धांजली वाहूयात. आपण सगळेजण जागेवर उभे राहा. यानंतर तुषार आभार मानतील. सगळेजण त्या ठिकाणी उभे राहा. दादांच्या आपण सगळेजण स्मरण करूया. आणि मी 2 घोषणा देणार आहे. खरं तर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आपण घोषणा द्या. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अजितदादांच्या विनम्र स्मृतीस या ठिकाणी श्रद्धांजली वाहून 1-2 मिनिटं आपण सर्वांनी आपल्या जागेवरती स्तब्ध उभं राहायचं. आणि दादासाठी मी सेनापती बापटांच्या 4 ओळी म्हणणार आहे की ज्यांचं कर्तृत्व, नेतृत्व या उत्तुंग व्यक्तिमत्वाला, ज्यांना राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्ष आणि या महाराष्ट्राला 5 ते 6 वेळा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून आणि ऑलिम्पिकमध्ये ज्या ज्या खेळाडूंना त्या ठिकाणी दादांनी संधी दिली, छोट्या छोट्या माणसांना सुद्धा दादांनी घरं बांधून दिली, कुणाला काय काय करून दिलं, खेळामध्ये ज्यांचं नैपुण्य होतं त्याच्यासाठी दादांनी अहोरात्र कष्ट करून सर्वांना मोठं केलं. म्हणून त्याची नैतिकता त्या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागते. आणि म्हणून आपण दादासाठी सेनापती बापटांच्या 4 ओळी रेखा बांधल आपण म्हणावा आणि कार्यक्रमाला त्या ठिकाणी आपण थांबूया. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविन राष्ट्र गाढा चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. धन्यवाद. धन्यवाद ताई. आज खऱ्या अर्थानं आमच्या कारेगाव नगरीला ज्या केसरी नावाने आज सन्मानलं जाणार आहे, आप्पा आज आमच्या कारेगाव भूमीसाठी हा सुवर्ण अक्षरात लिहिला जाणारा हा क्षण, खरं तर रामभाऊ आपलं मनापासून या ठिकाणी मी कारेगावचा उपसरपंच या पदाने आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कारण ही स्पर्धा आमच्या गावामध्ये